पुण्यापासून 4-5 तासाच्या अंतरावर कुटुंबासोबत गर्द झाडीत स्विमिंग पूल, मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज, समुद्र आणि उत्तम जेवण असा विकेंड तुम्हाला घालवायचा आहे तर हा विकेंड प्लॅन तुमच्यासाठी आहे. मी गेलो होतो दापोलीच्या पितांबरी ॲग्रो टुरिझममध्ये. इथे पोचल्याच आम्ही काजूच्या झाडाखाली पडलेली काजूची बोंड खाल्ली आणि वेलकम ड्रिंक म्हणून कोकम सरबत सुद्धा घेतलं. त्यानंतर मस्त प्रशस्त रूम्समध्ये सामान टाकलं आणि फ्रेश होऊन जेवणावर ताव मारला. कोकणात आलं की सी फूड आणि मोदक खायलाच पाहिजे. त्याचं जे आवरण आहे ना मोदकाचं अतिशय नाजूक आहे आणि आत असा गुळाचं सारण. पहिला घास खाल्ल्यावरती न ठरवता जर डोळे बंद झाले तर समजायचं की लई भारी मोदक आहेत. एका घासात प्रवास वसूल. बरं, इथे तुम्ही राहत नसाल तरी इथे जेवायला येऊ शकता. मग मस्त यांच्या शेतात फेरफटका मारून संध्याकाळी स्विमिंग पूलवर कल्ला करायला तुम्ही मोकळे. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरांच्या गोठ्यात जाऊन गाई म्हशी बघा, देवकी आणि नाश्ता करून जवळच्या केशवराज मंदिराला भेट द्या. हे मंदिर, इथे जाणारा रस्ताच इतका सुंदर आहे की बास. त्यानंतर संध्याकाळी निवांत समुद्रावर वेळ घालवा. पुढची कोकण ट्रिप नक्की इथे प्लॅन करा.